हाय हॅलो नमस्कार, मी अश्विनी स्वागत करते तुमचं आपल्या नवीन अशा व्हिडिओ ब्लॉगमध्ये। तर नक्कीच तुम्हाला आपले व्हिडिओ आवडत असतील तर आपले व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्कीच बघा आणि आपल्या चॅनल जर सबस्क्राईब केला नसेल तर नक्कीच सबस्क्राईब करा। आता बघा, तुम्हाला आपले गावाकडचे जे व्हिडिओ आहेत ना ते पाहायला मिळणार आहेत। तर ऊन पण भरपूर आहे, 9 वाजले की उन्हाला सुरुवात होते आणि आपण जे माणूस असतो तेच उन्हापासून वाचवण्याचा म्हणजे स्वतःला वाचवण्याचा प्रयत्न करतो। जसं की शेतात लवकर जाणं, शेतातून लवकर घरी येणं आणि मग संध्याकाळी 4-5 वाजता परत शेतात जाणं आणि 7 वाजता घरी येणं, अशी गावाकडे कामे चालू असतात। तर आता ही जी जनावरं आहेत ना, गुरं, तर त्यांना आपणच सावलीत बांधावं लागतं, कारण की त्यांना स्वतःहून तर काही जाता येत नाही। तर आता मी ही जी सगळी जनावरं आहेत ना, म्हणजेच गुरं पारडू जे काय आहेत ते आता मी इथे सावलीत बांधून घेतलं आणि पाणी पण ठेवलं। उन्हाळा म्हटलं की गुरं भरपूर असं पाणी पितात, तसेच खायलासुद्धा टाकलं। आता ही बारकी करडं आहेत ना, त्यांना पण मी सावलीला नेऊन ठेवणार आहे। जे मोठं पारडू आणि करडं जर एकत्र ठेवली तर पारडू जे आहे ना ते बकऱ्यांना मारतं, त्या करडांना मारतं, त्याच्यामुळे त्यांना वेगवेगळं असं बांधावं लागतं। तर आता ह्यांची सगळी जी काय कामे आहेत ना, खायला टाकणं, पाणी पाजणं, ते करून झाली होती। त्यानंतरनं मी भांडी वगैरे घासली, तोपर्यंत कृष्णा मात्र झोपला होता। दुपारच्या कंपनीजवळ असल्यामुळे कृष्णाचे पप्पा घरी जेवायला येतात। तर ते जेवत असताना कृष्णा त्यांना चारत होता, कारण की लहान मुलं कसं आहेत ना, मोठ्यांचं अनुकरण करत असतात। तर साईला तो जेवायला खाऊन देत नाही खाली बसल्यावर, म्हणून साईला मी वरती जेवायला दिलं होतं। आता हे बघा कसं त्यांना घास चारला। तर अशीच त्याची नखरे लहानपणीचे त्याचे चालू असतात। तर मला पण म्हणत होता की तुला देतो, त्यानंतरनं साई दादाला पण त्याने चारलं। तर दुपारचं थोडंसं मुलांना झोपवलं, साईचा अभ्यास घेतला आणि त्यानंतरनं संध्याकाळी परत कामाला सुरुवात केली। आता उन्हाळा लागला कसं वारं तर इतकं सुटतं ना की भरपूर, आणि जे गुरांना जे आपण खायला आणतो ना त्याचा भरपूर असा कचरा होतो। मग जे आपलं अंगण आहे तिथं पाणी मारून घेतलं आणि त्यानंतरनं हे सगळं झाडून घेतलं। अंगण पण झाडण्यासाठी भरपूर असं मोठं आहे। आता सकाळी तर गुरांना खायला आणलं होतं, पण संध्याकाळी परत एकदा सासऱ्यांनी त्यांना खायला आणलं। 2 टाईम गुरांना खायला आणावं लागतं। मी इकडं झाडून घेत होते, मात्र तिकडून ट्रॅक्टरच्या पलीकडून कृष्णाचं चाललं होतं की मला इकडे ये असं म्हणत होता। तर त्याचा पण खेळ चालू होता, त्याच्यावर लक्ष द्यायला त्याची आजी होती। तर मी माझी बाकीची जी कामं आहेत ना ती करून घेतली। आता जे पारडू किंवा करडं सकाळी बांधली होती ना तिथं थोडंसं झाडून घेतलं। त्यांना जे खायला टाकलेलं गवत असतं ना त्याचा भरपूर असा कचरा होतो। हे रोज नाही काढलं तरी चालतं, 2 ते 3 दिवसातून एकदा काढावं लागतं। मग ते सगळं गोळा करून टाकलं आणि चाळून दिलं। यानंतरनं संध्याकाळचं कृष्णाचं असं छान असं खाऊन पिऊन आवरून दिलं ना की तो सगळ्यांकडे म्हणजे कुणाकडं पण खेळतो, त्याला जे घ्यायला असेल त्यांच्याकडं, त्याची आजी म्हणा, आजोबा म्हणा, तर इथं तो छान असा करडांसोबत खेळत होता। तर इकडे सासूबाईंनी जे मुळे आपल्या रानात लावलेले आहेत ना ते उपटले। तर आता मी पण तुम्हाला एखादा मुळा उपटून दाखवते। हे जे मुळा आहे ना तर त्यांनीच तिथं रोवून ठेवला होता की मी त्यांना म्हणलं होतं मला मुळा उपटायचा आहे म्हणून। तर तो त्यांनी ठेवला होता, पण बघा खरंच मुळा कसा आपला जमिनीत येतो आणि त्यालाच कंदमूळ असं म्हटलं जातं। आता ह्या मुळ्याचा ठेचा तर खायला भरपूर छान लागतो आणि तसा पण भाजी भाकरीसोबत तो खायला छानच लागतो। आता हे जे मुळे आहेत ना त्याची जी वरची पानं ती काढून घेतली, का तर ती म्हशी खातील याच्यासाठी। आणि जे मुळे आहेत ना ते धुवून घ्यायला म्हणजे धुवूनच घ्यायचे होते। तर आता ते धुण्यासाठी ठेवून दिले आणि त्यानंतरनं लगेच स्वयंपाकाला लागले, कारण की सासऱ्यांनी मासे आणले होते आणि न खाणारे आणि खाणारे अशा पद्धतीचा 2 प्रकारचा स्वयंपाक या इथे करायचा होता। संध्याकाळचं वातावरण मात्र छान होतं बरं का, मध्येच आभाळ येतं, कारण की दिवसभराचं जे ऊन असतं आणि त्यानंतरनं आभाळ आलेलं असतं ना संध्याकाळी, तेव्हा छान असं वाटतं। पाठीमागं पण बघा मुलांचं छान असं खेळणं चालू आहे। तर गावाकडे असं वातावरण तुम्हाला पाहायला भेटतं। जी ज्येष्ठ मंडळी आहेत ती बाकडावर बसलेली असतात, लहान मुलांचा मस्त खेळण्याचा दंगा चालू असतो। तर चला आता स्वयंपाकाला लागते। तर या इथे मासे त्यांनी स्वच्छ असे धुवून ठेवले होते
आता ज्यांना नॉनव्हेज आवडतं त्यांनी आवर्जून बघा, ज्यांना जे व्हेजिटेरियन आहेत त्यांनी नाही बघितला व्हिडिओ तरीसुद्धा चालेल. तर आता पटकन मी त्याचं वाटणसुद्धा काढून घेतलं. चहासुद्धा झाला होता. जसं की डाळ, तीळ, कांदा आणि खोबरं. तर या इथं मिठाचे मासे जे आहेत ना ते फ्राय केले होते फक्त हळद आणि मीठ टाकून. तर आता फ्राय करण्याच्या भरपूर अशा पद्धती आहेत आणि मिस्टरांना पण अगदी छान असं फ्राय फिश बनवता येतं, पण ते सुद्धा खात नाहीत आणि त्यांना टाईम पण नव्हता, त्याच्यामुळे त्यांनी बनवलं नाही. त्यानंतरनं मी भाजी करायला घेतली. आता हे जे मासे आहेत ना ते आधी आपला जो मसाला आहे त्यात छान असे परतून घेतले आणि जे आपण वाटण केलं होतं ना ते घातलं. कांदा, कोथिंबीर, आलं, लसूण, तीळ आणि डाळ हे चांगलं तळून मी बारीक केलं होतं. त्यानंतरनं पुन्हा थोडंसं कढईत तेल घातलं, त्यात मसाला टाकला आणि जे मासे आहेत ते परतून घेतले, ते काढून घेतले आणि त्यानंतरनं पुन्हा त्यात तेल टाकून तो मसाला छान असा परतून दिला आणि त्यात उकळी आल्यानंतरनं मासे सोडले. तर या इकडे मिस्टरांचं लवकर घरी आलते, त्याच्यामुळे त्यांचं काम चालू होतं रानात. तर या इकडे तर आभाळ म्हणजे वातावरण तरी पावसाचं झालं होतं आणि बऱ्याच ठिकाणी गारपिटीचा पाऊस झालेला आहे. पण हा पाऊस शेतकऱ्यांसाठी नुकसानीचा आहे, कारण की कांदे पण आता काढायला लवकरच येतील, तसेच गहू पण काढायला आलेला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांसाठी नक्कीच नुकसानीचं हे वातावरण आहे. एकीकडे साईचं आणि कृष्णाचं खेळणं चाललं होतं. कृष्णाला ज्यावेळेस खेळायला कोणी म्हणजे घ्यायला कोणी नसतं त्यावेळेस त्याला साईदादा घेतो, त्याचा अभ्यास ठेवून तो त्याला सांभाळत असतो, मी जर काम करत असले तर. तर हा बघा गावरान मेवा, छान अशी कैरी झाडाची काढून आणली होती मी. अचानक फ्रीज उघडला तर त्यामध्ये ती मला सापडली. ती छान अशी चिरून घेतली. आता ती साईला खायची होती, कारण की माशासोबत कैरी ही छान लागत नाही, म्हणजे खात नाहीत, त्याच्यामुळे त्याने आधीच खाऊन घेतली. तर अशा पद्धतीने आता माशाचं जे कालवण आहे ते तयार झालं. आता आम्हा दोघा नवरा बायकोंसाठी मी तर टोमॅटोची चटणी करून घेते. तोपर्यंत साईचे पप्पा जे आहेत ना, तो साईचा निम्मार्धा प्रोजेक्ट ते करत होते आणि त्यानंतरनं राहिलेला प्रोजेक्ट मी करून घेतला. आता एकीकडे मी गरमागरम भाकरी करून घेतल्या. कृष्णाला पण त्याच्या आजीने बाहेर नेलं होतं, त्याच्यामुळे मग सगळ्यांनी म्हणजे साईंनी, त्याच्या आजोबांनी आणि पप्पांनी जेवण करून घेतलं, कारण की कृष्णाला बाहेर नेलं होतं. तो जर असला तर जेवून देत नाही, त्याच्यामुळे सगळ्यांनी पटकन जेवण केलं. तो आल्यानंतरनं त्याला झोपवलं आणि मी पण छान असं जेवण करून घेतलं. तर जेवण झाल्यानंतरनं भांडी वगैरे झाली आणि परत साईचा जो प्रोजेक्ट राहिला होता तो करून घेतला. आता हा प्रोजेक्ट झाल्यानंतर मी तुमच्यासोबत शेअर करेलच. तर असा आजचा छोटासाच व्हिडिओ होता. तुम्हाला जर आवडलं असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनल सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.